brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये उकाडा जाणवतोय, तर अनेक भागांमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असल्याचं बघायला मिळतंय. एकीकडे उकाडा, एकीकडे थंडी आणि अशातच आज सकाळी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये, याचबरोबर राज्यातल्या आणखी काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसत असतानाचं बघायला मिळालं. नक्की वातावरणात इतके बदल का होत आहेत, पुढच्या काही दिवसात वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे आणि अचानक ज्या पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे थंडीची तीव्रता जी आहे ती आणखीनच वाढण्याची शक्यता असणार आहे का? तुमच्या जिल्ह्यात नेमकं वातावरण कसं असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे, वातावरणात नेमके इतके बदल का होत आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पाकिस्तानातून जे शीतलहरी वारे येत आहेत त्या वाऱ्यांचा परिणाम म्हणून उत्तर भारतातले जे राज्य आहेत, याचबरोबर महाराष्ट्र आहे, या सगळ्या ठिकाणी त्याचा परिणाम म्हणून थंडीची जी तीव्रता आहे ती वाढल्याचं बघायला मिळालं होतं. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आता बर्फवृष्टी होतीये, त्यांचाच परिणाम म्हणून काही प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा थंडीची जी तीव्रता आहे ती वाढल्याचं बघायला मिळालं होतं. आता सुद्धा आपण बघू शकतो की उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत, त्याचा परिणाम म्हणून इकडे आपण बघू शकतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतचे इतर जे राज्य आहेत इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय, वादळी वारे असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता वातावरणात सातत्याने बदल होत आहेत, त्यामुळेच या पावसाच्या सरी अचानक बरसत असल्याचं सुद्धा जाणवतंय. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की याविषयी हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे. तर हवामान खात्याच्या या ट्विटमध्ये आपण बघू शकतो की पुढच्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस बरसण्याची शक्यता अनेक ठिकाणी असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, याचबरोबर वेस्ट उत्तर प्रदेश म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग, उत्तर राजस्थानचा भाग आणि उत्तर राजस्थानला लागून असलेले जे इतर भाग आहेत ज्यामध्ये पश्चिम मध्य प्रदेशचाही समावेश होतो, अशा या सगळ्या भागांमध्ये, या राज्यांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे, सोसाट्याचा वारा सुद्धा वाहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर इतर राज्यांमध्ये वातावरणाची आता काय स्थिती आहे याचा अंदाज यातून लागतोय. याचाच परिणाम म्हणून इकडे ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. इथे आपण बघू शकतो अगदी सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे की उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत, बर्फवृष्टी तिथे होतीये, तर काही भागांमध्ये पाऊस सुद्धा पडतोय. इथे आपण बघू शकतो ऑरेंज आणि येलो अलर्ट भारतातल्या उत्तर भारतातल्या या राज्यांना देण्यात आल्याचं बघायला मिळतंय. आणि या उत्तर भारतातल्या आणि मध्य भारतातले काही जे राज्य आहेत हे भाग सोडले तर इकडे आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये मग मुंबई, ठाणे याचबरोबर याला लागून असलेले मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या येलो अलर्टमध्ये. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नक्की कुठे काय स्थिती असणार आहे. तर ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की हवामान खात्याने जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड आणि पुणे महाराष्ट्रातल्या ह्या भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. आज मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आणखी काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्यात. मात्र पुढच्या काही दिवसात सुद्धा हे जे मध्य महाराष्ट्रातले जे भाग आहे ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, त्याच्या खालोखाल असलेल्या नाशिक या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे, अशा या पट्ट्यात पावसाची शक्यता असणार आहे. मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसेल, मात्र पावसाच्या हलक्या ज्या सरी आहेत त्या बरसण्याची शक्यता या भागात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर अगदी सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे की ह्या ज्या पावसाच्या सरी बरसत आहे याचा परिणाम म्हणून थंडीची तीव्रता आणखीनच वाढण्याची शक्यता असणार आहे का? त्यानुसार आता आज नेमकी थंडीची काय स्थिती आहे आणि पुढच्या काही दिवसात नेमका काय तापमानाचा अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो जेऊरमध्ये आज 13.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे, बारामतीत 15.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे, जळगावात 15.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे, तर नाशिकमध्ये 16.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे, अहिल्यानगरमध्ये 16.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. या आधीच्या ग्राफिक्समध्ये आपण बघितलं की कुठे कुठे येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये खास करून मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये जळगाव, नाशिक या भागांचा सुद्धा समावेश होता. आणि आता आपण बघितलं की जळगाव आणि नाशिक या भागांमध्ये थंडीचा जो पारा आहे तो घसरलेला असल्याचं बघायला मिळतंय. आता नांदेडमध्ये काय स्थिती आहे, तर नांदेडमध्ये 16.5 अंश सेल्सिअस, पुण्यात 17.4 अंश सेल्सिअस, साताऱ्यात 15.7 अंश सेल्सिअस, माथेरानमध्ये 17.8 अंश सेल्सिअस, परभणीत 18 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं बघायला मिळतंय. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणखी इतर ठिकाणी काय स्थिती आहे. उदगीरमध्ये आता
18 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 19.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. सोलापूरमध्ये 20.5 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 20.6 अंश सेल्सिअस आणि सांगली जिल्ह्यात आता 21.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने राज्यात आता वातावरणाची काय स्थिती आहे, रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतोय, त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे, शेतीवर सुद्धा याचा काही अंशी परिणाम होऊ शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आणि आता जी आपण आकडेवारी बघितली कुठे किती तापमान आहे, तर ह्या आकडेवारीत आणखी बदल होण्याची शक्यता असणार आहे. साधारण पुढच्या काही दिवसांमध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा आणखीन घसरणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तुमच्या भागात आता नेमकं वातावरण कसं आहे, तुमच्या भागात उकाडा जाणवतोय का किंवा कडाक्याची थंडी जाणवतीये का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.